हे एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? हा एकच प्रश्न विचारण्यासाठी मी जागा आहे. हा जुगाड काय तो आहे ना, त्याचा आणि सावनीच्या गायब होण्याचा काही संबंध नाही ना. सध्या तुला माफ करेल की नाही मला माहिती नाही, पण मी तुला माफ करणार नाही. अभय, हे अभय, अभय. साऊ इथे का झोपलायस? आत जाऊन पड ना. भलते सलते विचार येत होते. सकाळी पहाटे डोळा लागला, कळलंच नाही इथे कधी झोप. बरं वाटत नाहीये का तुला? मी कॉफी घेऊन येते, थांब. मला खरंच नव्हतं वाटलं असं काहीतरी होईल. मला माझी साऊ आनंदात असायला हवी होती. माझ्यामुळे आनंदात असलेली साऊ बघायची होती. I thought I was being a cool father, पण असं काहीतरी घडेल असं कसं वाटेल मला? कसं वाटेल? मलाच माहित नव्हतं असं काही होईल. अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या आपल्या कोणालाच माहित नव्हत्या. अजूनही माहित नसतील कदाचित. तिचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये ग. माझी हसणारी साऊ डोळ्यासमोर येऊन उभी राहील असं वाटतं. मी म्हणेल की बाबुड्या जगातला सर्वात ग्रेट बाबा. अभय, शांत, हा रडू नको, शांत. सॉरी सॉरी. शांत हो. काहीच कळेनासं झालंय. आपल्याला जी माहिती मिळते ती खरी आहे, बरोबर आहे. कशावर विश्वास ठेवायचा, कुठली गोष्ट ग्राह्य धरायची, काहीच कळत नाहीये. पण कळेल आपल्याला. जे झालं तसंच्या तसं आपण फक्त त्याची वाट बघायची. गाडी तयार ठेव, कधी लागेल. हा हो सर. बरं वाटत नसेल तर घरी जा. नाही सर, ओके. ऍक्च्युली झोप नाही झाली म्हणून. झोप झाली नाही? जुलमी डोळे हा रामदाडे. रात्र गाजवलेली दिसते. नवऱ्याचा मूड होता काय काल? हा काय मस्करी करताय सर? म्हणजे खरंय? सर मी रात्रभर घरीच गेलेले नाहीये. मग कुठे गेली होती? सर शाळा करताय का माझी? तुम्हीच सांगितलं होतं ना मला अभय मिरजकरचं घरापासूनचं कर्जतपर्यंतचं फुटेज चेक कर म्हणून. तेच करत होते. मग एक गोष्ट सापडली. चहा घेणार का? चालेल सर. जमदाडे मॅडम साठी स्पेशल चहा सांगा रे. साऊ सापडेल सापडेल म्हणून हातावर हात धरून बसण्यात काय अर्थ नाही. पण पोलीस तर तपास करतायत. ते पोलीस तपास करतात ते मला अजिबात पटत नाहीये. म्हणजे कसोशीने प्रयत्न करत नाहीयेत ते त्याचा. त्यांच्यासाठी ही एक केस आहे,
पण आपल्यासाठी हा आयुष्याचा प्रश्न आहे ना. नाही नाही, मी ठरवलंय की साऊचा शोध स्वतः सुरू करायचा. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? म्हणजे मी साऊचे फोटो जिथे जिथे शक्य आहे तिथे साऊचे फोटो आणि तिची माहिती देणार आहे. म्हणजे न्यूजपेपर, न्यूज चॅनल, सोशल मीडिया, सगळीकडे गल्लोगल्ली तिचे फोटो लावणार आहे मी. लोकांपासून हे लपवण्यात काय आता अर्थ नाहीये. लोकांना सांगण्यात सुद्धा काय अर्थ आहे? म्हणजे आता साऊचे पोस्टर तुम्ही फार तर फार पार्ल्यामध्ये लावणार, बरोबर आहे? त्याच्या पुढे काय? साऊ कर्जत मध्ये हरवलीये, तिथून बेपत्ता झालीये. इथे शेजारी कोणी गेलं तर कोणाला फरक नाही पडत, तर आपली कर्जत मधून हरवलेली मुलगी लोक का मनावर घेतील त्या गोष्टीचं? आणि या सगळ्यात आमची बदनामी होईल ती वेगळीच. आमची म्हणजे तू वेगळी आहेस का? या कुटुंबातलीच आहेस ना तू? मिरजकर आडनाव लावतेस ना? मग अगं साऊ सख्खी पुतणी आहे तुझी. आहे ना, मी कुठे नाही म्हणतीये, पण वीरू आणि वैभव सुद्धा तुमचीच नातवंड आहेत ना? विसरलात का? वैभव नोकरी करते, तिच्या लग्नाचं आम्ही आता बघतोय, त्याचं काय? हं? आणि आता सावनीचं हे प्रकरण कळाल्यानंतर उद्या एखादं चांगलं स्थळ चालून आलं आणि त्यांनी तिला नकार दिला म्हणजे याला जबाबदार कोण? हे आई, कुठला विषय कुठे तोडतेस ग तू? काय संबंध आहे या दोन गोष्टींचा? कशाचा कशाशी संबंध असतो हे मला खूप चांगलं माहिती आहे. तू गप्प बसायचं, बोलायचं नाही, कळलं का? माझं बोलणं तिरकस वाटतं, पण मी जे आहे ते खरं बोलते. माझा एक मुलगा लहान आहे, तो शाळेत गेल्यानंतर जर त्याला मुलांनी विचारलं का रे तुझी बहीण का बेपत्ता झाली, तर त्यांनी काय सांगायचं? अगं काय बोलतेस तू नीता? उद्या तुझ्या मुलांच्या बाबतीत असं काही झालं आणि अभय आणि श्रद्धा असं काही म्हणाले तर चालणार आहे तुला? माझ्या मुलांच्या बाबतीत असं काही होणारच नाहीये, कारण मला माहिती आहेत माझी मुलं कशी आहेत ती. तू साऊवर संशय घेतेस. अशा घाणेरड्या सवयी नाहीयेत मला. मी फक्त जे काही आहे ना ते तोंडावर बोलते, एवढंच. इथं अगं प्रसंग कुठला आणि तू कुठे निघालीयस? तुला अक्कल आहे का गं काही? अक्कल आहे म्हणूनच बोलतीये. ह्या अशा सगळ्या गाव पोपाटामध्ये आपलं नाव किती खराब होईल कळतंय का? येऊ का? काय साऊचं काय कळलं का? सावनीबद्दल ठोस असं काही कळलं नाहीये, पण तिच्याबद्दल एक क्लू सापडलाय. ज्या दिवशी सावनी कर्जतला गेली त्या दिवशी तुमच्या घरापासून ते अगदी कर्जत पर्यंत एक मुलगा तिला फॉलो करत होता. त्याला ताब्यात घेतलंय आम्ही. कोण होता तो? जेरम डिकोस्टा. जयराम डिकोस्टा? कोण आहे हा? काय माहिती? हो सावनी मिरजकरच्या मागे का गेला होतास? मैंने कुछ नहीं किया। सावनी मिरजकरच्या माग का गेला होतास? मैंने कुछ नहीं किया। मेरे को क्यों मार रहे हो सर? क्यों मार रहे हो? तिच्या मागे का गेला होतास? खरं खरं सांग. बोल. मेरा सावरी से कोई वास्ता नहीं है सर। वाचता नाहीये मग का गेला होता तिच्या मागे? मैं बताऊंगा सर, मैं बताता हूँ सर सब। कळवी याला सांग. आहे बघ, सकाळपासून एकाला मारला नाही मी, इतका फोडीन ना तुला. बोल खरं खरं. सर पण तो बोलतोय ना. अरे पण बोलतोय ते कशावरून खरं बोलतोयस तू? हा, कशावरून खरं बोलतोय? कशावरून खरं बोलतोय? सर मैं बताता हूँ सर, मैं सब कुछ बताता हूँ, सब सब सच बताऊंगा सर, मैं बताऊंगा. काय हे गळवी काय मारतोय त्याला? सर अरे तो म्हणाला ना सब सच सच बताता हूँ. मग सर मग याचं काय करायचं? बघितलं ना, जर का खरं नाही बोललास तर मैं सब कुछ बताऊंगा सर, गॉड प्रॉमिस सर, सब बता दूंगा. बॉयफ्रेंड आहे तुझा?
तू सरा का बाजूला हा? आम्हाला अंधारात घेऊन किती दिवसापासून चाललंय हे सगळं हा? किती दिवसापासून चाललंय हे सगळं 5 महिने 5 महिने मारू नको. अगं वहिनी तू बाजूला सर. वहिनी आपल्या घरात चालणार आहे का हे सगळं? अगं लोकांना कळलं तर लोक शेण घालतील तोंडात. हे इंटरकास्ट मॅरेजेस करतात, सर्रास करतात आजकाल. ये तिकडे. अगं पण वहिनी तरुण मुलगी आहे ना, बस शांत अगं शांत हो, बस खाली. तरुण मुलीवर हात उचलू नये रे अजित. ए तू तरी तरुण मुली आणि त्यांच्या वागण्याबद्दल बोलूच नको. हे सगळं चाऊमुळे होतंय, समजतंय का? साऊचा काही संबंध नाहीये. ती आता इथे नाहीये तिची बाजू सांगण्यासाठी, म्हणून वाटेल ते बोलू नकोस हं, नीता. काही बोलतेय मी, वाटेल ते बोलतेय. सांगते ना मी तुला. हे तू आज जरे हे सगळं साऊमुळे होतंय. अगं या सगळ्यात साऊ गायब आहे आणि तो मुलगा तिच्या मागे कर्जतला गेला होता. मग साऊचा काय संबंध? तो वैभवीचा मित्र आहे. तो साऊ मागे का गेला त्याला विचारायला हवं ना. तुला वाटतं आता ही आम्हाला काही सांगेल? आधी कधी सांगितलं नाही तर आज काय खरं खरं सांगणार ही? साऊ आणि वैभव कायम सोबत राहायच्या. दोघींना एकमेकींचं सगळं माहिती आहे, पण साऊने सुद्धा घरात काही सांगितलं नाही. अगं तसं वैभवनेही सांगितलं नसतील काही गोष्टी. मुलं आहेत ती, असं करतात, एकमेकांचे सिक्रेट जपतात. अगं त्याचे परिणाम बघणं किती गंभीर होत आहेत. आज साऊ मिसिंग आहे, हिचा बॉयफ्रेंड आहे आणि आपल्याला माहितीच नाहीये. यात साऊमुळे काय झालं नीता? आणि राहिला प्रश्न वैभवीला बॉयफ्रेंड असण्याचा, तर काय पाप आहे त्यात? छान शिकलीये, नोकरी करतेय, स्वतःच्या पायावर उभी आहे, पैसे कमवते, ती तिचा साथीदार निवडू शकते. पण तो वाईटच असेल असं का गृहीत धरताय तुम्ही? तो फक्त आपल्यातला नाहीये, इतकंच. ए बाई तू काहीच बोलू नकोस. आता हा आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे ना, आम्ही बघून घेऊ. आमचं घर म्हणजे नीता? आमचं तुमचं काय करायला लागलीस? हे 2 फ्लॅट वर दिसत असलं ना तरी आपण एक कुटुंब म्हणून राहतो. सणवार एकत्र करतो, पाहुणे येतात तेव्हा कोण कुठे माहित नसतं. मुलं एकत्र खेळतात, झोपतात, अभ्यास करतात. कित्येक वेळेला आपण एकत्र जेवतो सुद्धा. पण चुली वेगळ्या आहेत ना. दोन्ही घरांच्या दरवाजावर लागलेल्या पाट्या सुद्धा वेगळ्या आहेत की नाही? का? कारण कोणाचे डोक्याला डोकं लागायला नको आणि पायात पाय अडकायला नको. दोन्ही घरातल्या लोकांना जेव्हा वाटेल तेव्हा दरवाजा लावता आला पाहिजे, म्हणून. ही सोय असते नीता. कुटुंब एकच आहे आपलं. हे तुझं काउन्सिलिंग आहे ना, हे शाळेत बर का, इथे नाही. तुला जमतं का काउन्सिलिंग करायला? कारण मला आता त्याची शंका यायला लागली. तुला जर काउन्सिलिंग करता आलं असतं ना, तर ना तुझ्या शाळेतल्या मुलांनी ड्रग्ज घेतले असते ना तुझी मुलगी गायब झाली असती. नीता गप्प बैस ना आणि शांत हो जरा. वहिनी आपण या विषयावर नंतर बोलू. वैभवी अरे अजित, वैभवी जा, आज जा. सर हा मिरजकरांकडे जा ग. सर मी आता तिथूनच आले परत. चल घेऊन जा त्या वैभव मिरजकरला घेऊन ये. तिला कशाला? कशाला? ये जरा इकडे. मला सांग जमदाडे, आपल्या पोलीस स्टेशन भोवती किती झाड आहेत? खूप आहेत सर. बरं, जर तुला पाणी घालायला सांगितलं तर कुणाला किती पाणी घालशील? सर सगळ्यांनाच घालेल ना. बरोबर ना? विचारणार नाही ना मला की सर याला किती घालू, याला किती घालू, नाही की नाही? नाही. मग तसंच जर मी तुला सांगितलं मिरजकरांच्या घरून अमुक अमुक माणसाला उचल, तर उचलायचं का कशासाठी हे प्रश्न मला नाही विचारायचे. क्लिअर? क्लिअर सर. या मात. येस सर. चला प्रमोद. मिरजकर. चला. मॅडम ते भोसले साहेब कुठल्या झाडाला पाणी घालायचं? अरे तू साफ फल्लेला गाडी घे. चला कोंबडा. कोंबडा कोंबडा सर मी कोंबडा. सावनी मिरजकरच्या मागे का गेला होतास? सर मैं सावनी के पीछे नहीं गया था. तू गेला होतास? नाही. मग लिहून घे ना.
खरं सांग रे. सर मेरे को पता नहीं था वो सावनी है, मेरे को लगा वो वैभवी है। मैं बाहर जा रही बाहर कहाँ पे? आउट ऑफ मुंबई. वो बोली मैं नहीं मिलेगी तेरे से, मेरे को उसको सॉरी बोलना था, थोड़ा गुस्सा थी मेरे पे इसलिए मैं उसके घर के नीचे रुका। मैं देखा वैभवी आई और अपने अंकल के साथ गाड़ी में बैठ के चली गई। म्हणजे तुला असं वाटलं की वैभवी अभय मिरजकर बरोबर निघून गेली. हाँ सर मेरे को वैसा ही लगा। अरे ऐसा कैसे लगा तेरे को? देख सावनी सावनी आहे, वैभवी वैभवी आहे. हा तुझं जिच्या बरोबर अफेअर आहे त्या मुलीला तू ओळखत नाहीस का? तुला बघून कळलं नाही का? सर मैं थोड़ा दूर खड़ा था, ऊपर से मेरे को स्पेक्स भी है और हेलमेट भी पहना था इसलिए ठीक से देख नहीं पाया। अरे गर्लफ्रेंड आहे की नाही ती तुझी? मग लांब बसली तरी तिची हाईट, तिचं चालणं यावरून तुला ओळखता नाही आलं? मग काय रस्त्यावरून जाता येता अशा उगाच फ्लाइंग किस देत फिरतो का रे तू? गर्लफ्रेंडला ओळखता येत नाही तुला? सर ये सब गड़बड़ ना बिकॉज ऑफ दैट जैकेट हुआ है। कुठलं जॅकेट? मैंने वैभवी को एक जैकेट गिफ्ट दिया था और जब भी वो लड़की गाड़ी में बैठी तो उसने वही जैकेट पहना था, तो इसलिए मेरे को लगा कि वो वैभवी है और इसलिए मैंने उस लड़की का पीछा किया। एकदम बांगार पिक्चर आहे हा तुझा. नाहीतर काय सर, अहो मजाच नाही. हे इंटरेस्टिंगच नाही पिक्चर मध्ये तुझ्या, कळतंय का? सांग बाबा पुढे. सर फिर मैं गाड़ी के पीछे गया और बीच में गाड़ी रुका, गाड़ी अंदर की ओर मुड़ी, मेरे को वो सब थोड़ा ऑड लगा। फिर गाड़ी एक बंगले के सामने जाके रुकी, मेरे को तब भी पता नहीं था कि वो सावनी है। मैं वहां रुका रहा और दूर से देखता रहा। पानी मिलेगा? ए यार देईल मी तुला पाणी, आधी पुढचं सांग. पानी मिलेगा? ए यार देईल मी तुला पाणी, आधी पुढचं सांग. सावनी? जयराम तू क्या कर रहा है? छोड़. सावनी मैं कुछ नहीं कर रहा हूँ, मेरे को लगा तू, अरे वो जैकेट वैभवी का है, मैं दिया था उसको। पण मग तू तिला मारायला आला होतास, तू अटॅक करने वाला उस पे. मैं अभी उसको बता. प्लीज उसको मत बता, वो फिर से गुस्सा करेगी। उस दिन मेरे से बहुत बड़ा गलती हुआ। आई लव वैभवी मोर देन एनीथिंग एल्स इन दिस वर्ल्ड। फिर तूने कैफे में उसको मारा क्यों? वो तो गुस्से में मार दिया मैंने उसको, गलती से हाथ उठ गया मेरा। पर प्लीज तुम उसको ये मत बताना, वो फिर से गुस्सा करेगी। पण मग तू इथे सुरा घेऊन आलास, तुझे लगा मैं वैभूत है, मतलब मेरे को उससे सिर्फ बात करना था। आई जस्ट वॉन्टेड टू टॉक टू हर। मेरे को लगा वो मेरे को छोड़ के किसी और के साथ इधर आई है। अगर वो मेरे को आज फिर से इधर ना बोलती ना, तो इधर ही मैं उसके सामने अपना हाथ काटने वाला था। कैन यू प्लीज कन्विंस हर टू टॉक टू मी वंस, जस्ट वंस प्लीज। काय करताय? अरे मेरे को बात करना है उससे सामने। कोण आहे बे? त्याच कोण आहे हा? तू बोलवलंस त्याला पार्टीत? मी नाही बोलवलं त्याला. माझ्या पार्टीत मला न सांगता की ना तो वैभूताईचा बॉयफ्रेंड आहे, त्यांना सांग सोडायला. अरे मेरे को सिर्फ बात करना है 2 मिनट। ते को छोड़ रही है अभी. चल निघे. सामने- निघ. तोंड उघडायचं नाही, समजलं ना? जयराम तू जा अभी, मैं बाद में बात करती हूँ तुझसे. सावनी तू बोल तिच्याशी एकदा प्लीज। सावनी। फिर लड़की बंगले के अंदर चली गई। उसके बाद क्या हुआ सर मैं कुछ नहीं जानता, और ये सबसे मेरा कुछ लेना देना नहीं है सर। तू आज जाऊन नाही पाहिलंस? नहीं सर। अरे भाई एवढ्या लांब कशाला गेला होतास? गेला तर जाऊन पाहायचं ना आतमध्ये काय आहे, का नाही गेलास? सर मेरे को ना वो सब ठीक नहीं लगा सर। सर मेरे को ना वो सब ठीक नहीं लगा सर, मेरी फटी थी। अरे बाबा तुझी गर्लफ्रेंड, म्हणजे तेव्हा जी तुला गर्लफ्रेंड वाटत होती तुझी, तर ती कर्जतला का गेली होती, कोणाबरोबर गेली होती, हे सगळे प्रश्न तुला नाही पडले? सर लगा था। हा लेकिन तेरी पटी थी ना. हाँ सर। ए लई भांगार आहे आपली. तुझ्यावर माहिती, तुमच्या ह्या एवढ्या भंगार लव्ह स्टोरी आहेत ना, याच्यावर कोणी नाटक करणार नाही, कोणी सिनेमा करणार नाही, काहीच नाही होऊ शकत रे तुमचं. हो ना सर. लिहून घेतलंय का? हो. गेस हे थांब 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 थांब. ऐक ना,
आपण याला थोबडावला तर यांनी खूप काय काय सांगितलं रे. चल याला टायर मध्ये घालून मारूया. चालेल. ए चल. सर 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 नहीं सर सर प्लीज सर, मेरे को सच में पता नहीं था वो सावनी है. गॉड प्रॉमिस सर, मेरे को अभी भी पता नहीं है कि सावनी किधर है. सर सच में मत मारो सर. सही घे. साज 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 हे एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? हा एकच प्रश्न विचारण्यासाठी मी जागा आहे. हा जुगाड काय तो आहे ना, त्याचा आणि सावनीच्या गायब होण्याचा काही संबंध नाही ना. सध्या तुला माफ करेल की नाही मला माहिती नाही, पण मी तुला माफ करणार नाही. अभय, हे अभय, अभय. साऊ इथे का झोपलायस? आत जाऊन पड ना. भलते सलते विचार येत होते. सकाळी पहाटे डोळा लागला, कळलंच नाही इथे कधी झोप. बरं वाटत नाहीये का तुला? मी कॉफी घेऊन येते, थांब. मला खरंच नव्हतं वाटलं असं काहीतरी होईल. मला माझी साऊ आनंदात असायला हवी होती. माझ्यामुळे आनंदात असली साऊ बघायची होती. I thought I was being a cool father, पण असं काहीतरी घडेल असं कसं वाटेल मला? कसं वाटेल? मलाच माहित नव्हतं असं काही होईल. ये सबसे मेरा कुछ लेना देना नहीं है सर. मग एवढ्या लांब कशाला गेला होतास? गेला तर जाऊन पाहायचं ना आतमध्ये काय आहे. का नाही गेलास? सर मेरे को ना वो सब ठीक नहीं लगा सर.